दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचे बुलढाणा शहरातील तीव्र पडसाद. संवेदनशील नागरिकांची मूक रॅली. राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर. आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. दिल्लीतील जंतर मंतर येथे न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा शहरातील संवेदनशील नागरिकांच्या वतीने शुक्रवारी मूक रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून घटनेची सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांनी प्रथम स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर शहरातील मेन मार्केट येथून शांततापूर्ण मूक रॅलीला सुरुवात झाली. विविध घोषणाफलक हातात घेऊन सहभागी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत लोकशाही पद्धतीने निषेध नोंदविला. निवेदनात नमूद करण्यात आले की 20 जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनासाठी जात असलेल्या दीपिका सिंग या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाल्याबद्दलही शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी निवेदनाद्वारे लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करावी, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच साध्या वेशातील संशयित व्यक्तींची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याशिवाय नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करावी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून विद्यार्थ्यांवरील कोणत्याही प्रकारच्या कथित अत्याचाराची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी उमेश मेढे. नाव अक्षांश अनिल डोंगरदिवे. मी एक विद्यार्थी म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम जे शहीद झाले या क्रांतीमध्ये, शैक्षणिक क्रांतीमध्ये, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व विनम्र अभिवादन करतो. तसंच दिल्ली येथे झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो. ज्या पद्धतीने पोलिसांनी ती कृत्य केली होती ती करायला नव्हती पाहिजे, पण त्यांनी केली. आणि फक्त पोलिसांना दोष देऊन चालणार नाही, तर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचा सुद्धा निषेध करतो. कारण आदेश ज्यांनी दिले त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांचं रिझाईन पण महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने तो लाठीचार्ज करण्यात आला अमानवीय, खरं तर ते संविधानाचं आणि मानवी मूल्यांचं उल्लंघनच त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. आणि त्या पोलिसांची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत व्हायला पाहिजे. मी एक सामान्य नागरिक म्हणून सौ वैशाली वैराळकर जंतर मंतर येथे सोनम वांगचूक यांचं गेल्या 25 दिवसापासून त्यांनी त्यांच्या आरोग्याची पर्वा न करता विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी एकत्रित आले होते. परंतु त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संवेदनशील बुलढाणेकर आज इथे एकत्रित आलेलो आहोत. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नसून आम्हाला फक्त विद्यार्थ्यांचं हीच आमची एकमेव मागणी आहे. आणि नीट परीक्षा फुटी प्रकरणी जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि आपलं जे म्हणजे परीक्षा आहेत त्या परीक्षा पारदर्शी घेण्यात याव्या, ही आमची सगळ्या संवेदनशील बुलढाणेकरांकडून मागणी आहे. हमारी मांगे सिर्फ ये है कि धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन चाहिए, कि जो धर्मेंद्र प्रधान है उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए. और जो दिल्ली पुलिस ने इतने इससे जो लाठीचार्ज करे हैं सब स्टूडेंट्स पे, सब औरतों पे, वो प्लीज नहीं करने चाहिए थे. उसका भी जवाब सरकार को देना पड़ेगा. मुझे ये कहना है नीट प्रोटेस्ट में जो स्टूडेंट्स थे वहाँ पे जिन्होंने भी प्रोटेस्ट किया है उन पे किसी भी प्रकार का गुना दाखल नहीं होना चाहिए. मुझे ये कहना है. मैं यहाँ प्रोटेस्ट में आई हूँ जंतर मंतर के बच्चों को सपोर्ट करने के लिए. सबसे पहले तो मैं यहाँ अपने बच्चों के लिए आई हूँ क्योंकि 3 मेरे बच्चे उन्होंने भी नीट दिया है
उन्होंने भी रात रात भर जाग कर पढ़ाई की है। मुझे पता है पेरेंट्स का भी और बच्चों का भी क्या दुख होता है इसका। वो रात भर जागते हैं, अपने मेहनत करते हैं और उसके बाद में पेपर लीक हो जाता है। क्या फायदा है फिर इस तरीके का? और गवर्नमेंट कुछ सपोर्ट नहीं कर रही है, बच्चों को भी सपोर्ट नहीं कर रही। किस बेरहमी से मारा है वो बच्चों को, लड़कियों को कितनी बुरी तरह मारा है। आप लोगों को लड़कियों का तो ख्याल होना चाहिए था। लड़के भी है क्या, उनकी जान नहीं है? उनको कितनी तकलीफ होती है, कीलों से मारा है। हम ये सब नहीं देख सकते। मैं यहाँ सिर्फ बच्चों के सपोर्ट के लिए आई हूँ। मैं कोई पॉलिटिकल पार्टी को सपोर्ट नहीं कर रही। मैं सिर्फ और सिर्फ अपने बच्चों सरकार से क्या कहना चाहेंगे? पर क्या आप कार्रवाई कीजिए। आप दिल्ली पुलिस को ठहरा रहे हैं तो दिल्ली पुलिस के लिए आप उनके ऊपर कार्रवाई कीजिए, नेगोशिएट कीजिए, बच्चों से नेगोशिएट कीजिए। आपको गवर्नमेंट को बैठना चाहिए, बैठ के उन बच्चों से बात करना चाहिए। मागणी अशी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा। आज आहे ना खूप वेळेस पेपर फुटे होतो आहे, ते त्यांची मेहनत करत आहे मुलं, त्यांची मेहनतीला काहीच फळ भेटत नाहीये।